मारो डिकरो मारो प्यारो बच्चो अरे डिकरो मारो डिकरो आईला आपल्या पोराला का मायांजवळ घेतलं नाही पण त्या गाडीला मारो डिकरो आईचा किडा या म्हाताऱ्याच्या धावतो चला आता फाट! हे बमन इकडे फुकणीच्या काय पप्पाजी गाडीच्या चाकातला हवा गेलेला आवाज लय भारी काढलास जरा अजून एकदा काढकी मी नाही काढला पप्पाजी आवाज ए लागा काढकी चांगला काढतेस खरंच लय भारी होता आवाज होय काढकी थांबा काढतो बोंबल बिक्या असलं धंदा करतेस मी भरती जाऊ दे माझ्या डिकराचं ब्रेक व्हायला आणलंस का डुकराचं ब्रेक व्हाय ते आणि कसलं असते हा म्हणजे डुकर जोरात पळत आली की त्याने थांबा येत नाही अशी डिशा का आणि ती ब्रेक व्हायला टाकले की डुकर थांबते काय इसकी सजा मिलेगी सुकाळीच्या माझ्या डिकराचं माझ्या गाडीचं ब्रेक व्हायला आणलंस का पप्पा इसरले ब्रेक व्हायला आणायचे सुकाळीच्या म्हणजे माझ्या पिल्लूचं माझ्या डिकराचं तू खुरा का नाही विसरलास पप्पा पप्पाजी बोल पप्पाजी बर पप्पा परत पप्पा सॉरी पार्लेजी आपले पप्पाजी सुकाळीच्या आधी चूक करतेस आणि परत सॉरी बोलतेस बर पुढच्या वेळेस आधी सॉरी म्हणतो म्हणजे परत चूक करणार तू जा आजच्याच तेवढं ब्रेकचा ऑइल घेऊन ये जा बर जातोय की जा घेऊन ये जा बर जातो अबे साले डिकरा डुकरा तुझ्या नाव मला मार बसलाय या डिशुप कुत्र्या माझ्या डिकराला मारलंस चल बॉटल लाग इकडे तर मंडळी हा आहे बमन आपल्या स्टोरीतलं पहिलं कॅरेक्टर बमनच्या बापाचं बमनपेक्षा त्याच्या यमेटी गाडीवरती जास्त प्रेम आहे बरं का तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी हरवाली वाट दिशा अंधारल्या धाई आईच्या गावात कसलं भारी गाणी म्हणते थांब 100 रुपये टाकतो बाबा दुसरं एखादं गाणं म्हण की म्हणतो की त्यात काय मिले हो तुम हमको बड़े नसीबों से चुराया है मैंने किस्मत की लकीरों से अरे काही बाईच्या आवाजात गाणं अरे लय मोठं शिंगर आहे लेडीज आवाजात पण गाणी म्हणतोय मी रोज 100 रुपये टाकतो याला ए बाई दुसरं गाणं म्हण दुसरं म्हण म्हणतो की त्यात काय अवघड कलुळाचं पाणी कशाला ढवळीले नागाच्या पिल्याला तू दुसरं गाणं म्हण बरं म्हणतो की त्यात काय अवघड आहे सुकाईच्या टेपवर गाणं लावतोस वे हा आहे आदित्य टांगमारे उर्फ आदी आदी सगळ्या गावाला आधी चुना लावतो मग मार खातो धातर
मंडळी, हा आहे मानव, आधीचा भाऊ. हे धड शाणं बी नव्हं आणि खुळं बी नव्हं, नुसता खुळ्याचा बाजार आहे. चला तर बघूया पुढचा किडा कोण आहे. हॅलो, सिक्युरिटी टाईट, सिक्युरिटी टाईट. हॅलो, ओव्हर, ओव्हर संपली. पुढची ओव्हर घ्या, बॉल बदला. ते आपलं सिक्युरिटी कडक करा. हॅलो, ओव्हर. रॉय, तुला सेक्रेटरीचा इन्चार्ज केला, इथं सगळं सुरक्षित आहे ना का? काय हल्ला बिल्ला होणार नाही ना? नाही नाही सर, हल्ल्याचा काही संबंध नाही. इथं लय कडक सिक्युरिटी आहे, इथं मुंगी पण येऊ शकत नाही. मंडळी, हा आहे रॉय. याचा तर प्रत्येक गोष्टीत पचका होतच असतो. अरे आधी मानव रॉय, रूमचं भाडं दिलेलं नाही, मालक दोन्ही हाताने बोंबलायला लागला या. अरे असं किती महिन्याचं भाडं राहिलं द्याचं? 4 महिन्याचं भाडं द्यायचं राहिलंय 20,000 रुपये. मग काय द्याचं भाडं का? मालकाला शिंडी लावून पळून जायचं. मी काय म्हणतोय, देऊन टाकूया भाडं, कशाला उगाच बुडवायचं? गप्पे मानव, उगाच मानव पडल्यागत बोलू नको. त्या मालकाला सुकाळीचे 1 रुपया द्यायचा नाही. बमन बमन, अरे काय बमन बमन? ए रॉय, मला त्या मालकाचा एवढा राग येतो का नाही, त्याला एका थोपाडीत भागात घालू वाटतं. रोज येते म्हणते पैसे कावा देणार, पैसे कावा देणार, पैसे काय पाट्यातल्या झाडाला लागली तुम्ही आमच्या. मी काय म्हणतोय, देऊन टाकूया पैसे मालकाचं. मालक चांगला आहे आपलं. त्या मालकात तर असं उलटा टांगून खाल्लं मिरच्या दूर येणार आहे मी. आधी आधी अरे काय मागायच्या माग बोट जावतेस? माग काय तुझं गटूळ पडलंय? मालक तुम्ही कवाला? तू तेव्हा ढगात मला घालून होता, तेव्हाच मी आलोय. तू काय म्हणतो? अव मालक, मी काय केलं नाही. माझं भाडं का द्यायला सांगा तुम्ही? 4 दिवसात देतो की मालक. 4 दिवसात काय? भाडं दिल्याशिवाय माझ्यावर पाय ठेवायचा नाही. मालक साहित्य तर दे आमचं. साहित्य बी आता काय मिळणार नाही. पहिलं भाडं द्यायचं, मग साहित्य द्यायचं. मालक साहित्य नाही की. थांबाय अजिबात. बरोबर जातो जातो. आय मी राणा जर बोकळा जर काढतो, आपलं शिर्डी जर काढतो, मसाल्याच्या ध्यान ठेव. यार, ते मालक सुकायचं बोकडाची काढा गेलंय. धार तर आपण घेऊन येऊया. या या. चला चला घ्या लवकर. राहू त्याच्या आई. 20,000 भाडं द्या माझं. भावानो, मालकाला कसं काय ठेवलंय? 20,000 रुपयाला चिन्हा 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 लावला. आता रडत बसला असलं बुरट. आता पैसे म्हणा, बोकडाची धार काढा आणि त्याचे पैसे करत बस. मुन्ना मुन्ना मुन्ना. अरे तुझ्या आवड बघ. अरे कुठं चालू ती गाडी? अरे गाडी त्या माणूस कुठे आहे ती? अरे तब तिकडे गेला उडून. आईच्या गावात या लवकर. नाही मी दुकान आधी मेला काय येऊ, बहुतेक वाईचवा जित नाही. हो साहेब, काय झालं तुम्हाला? उठा की. बमन, आपण दवाखान्यात घेऊन जाऊ. नाही पोरांनो, मला दवाखान्यात नेऊ नका. माझं काय खरं नाही, मी मरणार. हो साहेब, तस काय बोल नका, भिवू नका, काय होत नाही तुम्हाला. आम्ही ॲम्ब्युलन्स बोलतो साहेब. उठा. नाही पोरांनो, ॲम्ब्युलन्सचा काय उपयोग होणार नाही. इकडे ऐका, गोवा तुम्ही बघितलाय सांगा? गोवा नाही बघितलेला. तुमचा काय वडाचा धंदा काय? कधी घेऊन जाताय गोवा बघाय?
जा बुरट्या जा पाणी घेऊन ये जा. ठीक आहे. अरे प्याला पाणी आणि हिरीतलं जा. सॉरी साहेब बोला तुम्ही. पोरानो माझ्याकडे जास्त वेळ नाही. इकडे या लक्ष देऊन ऐका तुम्ही. गोव्यात एक चिंचेची बाग आहे. त्या बागेत डब्ल्यूच्या खाली 10 करोड रुपये आहे ते. 10 करोड 10 करोड 10 करोड. पण साहेब हे सगळं आम्हाला का सांगताय तुम्ही? कारण तुम्ही पोरं चांगली वाटलाच आम्हाला. हल्लीच्या ह्याच्यात कोण कोणाला मदत करत नाही, पण तुम्ही मला मदत करायला आता ते पैसे माझ्या काय कामाचं नाही. तर ते पैसे घ्या आणि एन्जॉय करा तुम्ही. मेढक काय? अरे रॉय मेढक काही. होय होय आणि मारता मारता आपल्याला गंडवून गेले. सकाळच्या मरताना माणूस गाव खोटं बोलत नाही. मरताना माणूस गाव खोटं बोलत. मेढ वाटत कबरी. अरे वाईट झालं काय? इधर पाणी. एवढं पाणी काय आंघोळ का आणले त्याला? मरत होतं म्हणून पाच आणले. अरे बुरट्या मेलय ती. गोव्याचं काय म्हणत होतं ती? गोव्यात ना एका चिंचेच्या बागेत डब्ल्यूच्या खाली 10 करोड रुपये ठेवले ती. ते आपल्याला आणायचं. त्याच्या बाचा काय नोकर आहे तिची काम ऐकायला. ते आपल्यासाठी आणायचं. आपल्यासाठी? पुढच्या गावात पोलीस. आईच्या गावात ही बुरट कशाला आलं इकडे? झाला आता आपली वाट लागली. ए ऐका त्या बुरट्याला चिंचेच्या बागाबद्दल काय सांगायचं नाही. नाही नाही. मग 10 करोड बद्दल सांगायचं काय? कातडे काढी. कुठा बाजू सारखा. शेट सुकायचं मेलं वाटतं. परत माझ्या तावडीतनं वाचले. ए तुमच्यातलं सगळ्यात पहिल्यांदा मड्याजवळ कोण आलं होतं? आमच्यातलं कोणच आलं नव्हतं मड्याजवळ. खरं सांगण्यात चुपून काढेन. म्हणजे मड्याजवळ आलं तर मड बोलत होतं. काय म्हणजे मड जिवंत होतं. जरा बोलत होतं. जीवन होता. काय बोलला ते मरताना? बोलला काहीतरी पण त्यानं मावा खाल्लेला त्यामुळं काय बोलला ते कळलं. काय बोलला ती कळलं नाही. सुकायच्या चेष्टा करतोस काय माझी? साहेब रक्ताशा पण चेष्टा नाही करत. आता सुकाय जानू तुम्ही असं ऐकणार नाही. तुम्हाला पोलीस स्टेशनलाच घेऊन जातो. काय पण करून लवकरात लवकर गोव्यात गेलं पाहिजे. आपण गोव्याला जायचं कसं? माझ्याकडे गाडी आहे. काय बमन बमन ए नाही आमची गाडी घेऊन गेलो तर आमचा पप्पा जीव देईल माझा. अरे गाडी घेऊन गेली तुझ्या बाला कळेल तर आपण गोव्यात असणार. आणि तेव्हा तुझ्याकडे एवढा पैसा असणार तुझा बाप पण तुला काय बोलणार नाही. अरे बर ठीक आहे जाऊया चला. आधी मानव गाडीत चावी आणली पाहिजे आज जाऊन. होय रॉय तू आणि बमन जाऊन गाडीत चावी आणा जावा. आधी मानव तुम्ही बाहेर लक्ष ठेवा. आम्ही आज जाऊन येतो. चल रे. हवा तर हाय. तू मागच्या चाकाली हवा चेक कर. व्हील अलाइनमेंट बी आहे. 5 जण बसते ती बघ. रॉय पप्पा झोपले बघ. पप्पाच्या कमरेला चावी. मग घेऊन यायचा. बरं इथंच थांब आलो. माझा शोनूला शोनूला माझा छकुला छकुला झोपा झोप 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 झोप. चावी आणायची नाही सुई लागलीच. गप्पे पप्पा उठते चावी जवळ हात न्यायला की. थांब एक आयडिया करूया आपण. काय ही काय र? हा ग टाकतो आणि चावी घेतो. बरोबर घे. अरे सुकाळी हे काय काढलंस? परत टाक ग. चुकून चुकून.
आईच्या फादरची अंडरपॅन्ट पण ठेवलास भोंगळा केलास का काय फादरला? आता आलं तर काय करायचं? आईला चावी राहिली काय झालं आता? कुठलं फादर? कोण आहे रे तिकडं कुठलीचा? अरे काय केलं तू? असू दे जाऊ दे चावी घे लवकर. चल चल चल. आईच्या गावात पुढे नाकाबंद आहे, पोलीस आहेत पुढं. 100% आपल्याला धरायला नाकाबंदी केल्या. एक काम करू, जंगलात रस्ता आहे त्या वाटून जाऊ सर. बर बर चालतंय, जाऊया चला. चल लवकर बोडी मार किक. अर्धा कुठे काय छान तुला काय चालू नका नाही का? तुझ्या गावात रिम चुकली. तुमच्या आईला तुमच्या आता आमचं फादर माझा जीव गेला. भावा सॉरी केला का? 10 कोटी मिळणार आपल्याला, त्यातलं 35 रुपये मध्ये तुझं रिम चाऊट काढून देतो तुला का? तुम्ही तिघांनी पैसे घालायचं. घालतो भावा, सगळे पैसे घालतो. बुलेटची रिम टाकतो मग बस. बुलेटची नाही बसू त्याला मॅगवेल. बर बर चला चला लवकर चला ढकल ढकल. आईच्या गावात वड्याला पूल तुटला बहुतेक. बरट्या वड्यावर पूलच नाही पण पडायला तर गेलं पाहिजे. मग गाडी इथं लावून चालत जाऊया. बुरट्या गाडी इथं लावून आपण गोव्याला जाणार कसं परत? मग काय करायचं म्हणताय? बघ मी सांगतो तसं करूया. काय करायचं? हा बघा ही आपली गाडी बर आणि याला 60चं स्पीड लावायचं आणि असं उड्डाण करायचं. त्या दगड इथं खाली पडला मग बाबा माझी गाडी पण आमची इथं पडणारी बा कातडी काढून माझे. मग प्लॅन मध्ये जरा चेंज करूया. आता ही आपली गाडी बर आणि स्पीड ह्या वेळेस 120. बिरट्या गाडीला शेवट 80ची स्पीड आहे. 80ची स्पीड आहे मित्रा गाडीला. मग असू दे की मी 120 पळतो. हा बर पुढे मग अशी गाडी न्यायची जोरात आणि अशी उडवायची. आमच्या गावात गेला दगड पडेल पडायला गेला दगड म्हणजे गाडी पण पडायला. बस नको आमचं बा माझं कातड काढ लगो. अरे पाया पडत तुमच्या. अरे भावा गाडी पलीकडे नेलीच पाहिजे. इथं ठेवून गाडी चुरलं गेले का नाही तुझा बा आपल्यावर उराव बसेल भावा उराव बसेल. हा बरोबर आहे तुझं ती पण. मला गाडी मागे चला बरोबर चल चल. म्हटलं का बसाय माझी तुला नसते आधी मा काढला का? आलं का नाही? बुरट्या तुमच्या माझ्या गाडी आधी मध्ये केलं जा. गाडी मागणार गेली जा. आता बाप्पा मला मारणार.